श्री साईनाथ सेवा समिती वर्तकनगर दिनांक 12 नोव्हेंबर ते 14 नोव्हेंबरपर्यंत श्री साईनाथ सेवा समितीचा 39वा वर्धापन दिन आज सुरू झालेला आहे। त्यानिमित्ताने आज सर्व साई भक्तांचे श्री साईनाथ सेवा समिती हार्दिक स्वागत करत आहे। संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी बळीभाई नैबागकर यांचं स्मरण करून आजचा 39वा वर्धापन दिनाची सुरुवात झालेली आहे। आज पहाटे बाबांची महाआरती झाली, त्यानंतर बाबांचे मंगल स्नान झाले। तसेच आज सकाळी माननीय आमदार संजयजी केळकर साहेब जे आमच्या समितीचे प्रमुख मार्गदर्शक असून त्यांच्या हस्ते सपत्नीक त्यांनी आज साईबाबांची पूजा केली। त्यानंतर आज 39व्या वर्धापन दिनानिमित्त जनकल्याणार्थ महालक्ष्मी यज्ञ करण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे आज 39व्या वर्धापन दिनानिमित्त संपूर्ण वर्तकनगरमध्ये विद्युत रोषणाई केलेली आहे। तसेच प्रवेशद्वार बनवलेले आहे। तसेच मंदिराच्या आवारामध्ये राजमहलचे स्वरूप म्हणजे देखावा तयार केलेला आहे। तसेच चलचित्र अशा प्रकारे आज इथे पूर्ण देखाव्याची निर्मिती केलेली आहे। तरी सर्व साई भक्तांना जवळजवळ आज महाराष्ट्रातून आपल्याकडे तसेच नाशिक, मुंबई, पुणे या इतरत्र ठिकाणाहून पण आज साईबाबांच्या दर्शनासाठी लोक आलेली आहेत, भाविक आलेले आहेत। त्या सर्व भाविकांना दर्शनाला आलेल्या सर्व भाविकांना आपण लाडू स्वरूपामध्ये महाप्रसाद देणार आहोत। जवळजवळ हे लाडू आपण 6 टन लाडू बनवलेले आहेत। 6-6.5 लाख लाडू आपण प्रसादासाठी बनवलेले आहेत। तसंच दुपारी 2 वाजता 14 तारखेला साईबाबांची भव्य पालखी मिरवणूक वर्तकनगर परिसरातून निघेल। अशा प्रकारे आपला 3 दिवसाचा कार्यक्रम करण्यात येणार आहे। सर्व भाविकांना मी नम्र आवाहन करीन की या 3 दिवसामध्ये सर्व साई भक्तांनी दर्शनासाठी यावे। महाप्रसाद लाडू म्हणून आपण प्रसाद देणार आहोत, तर त्या प्रसादाचा सर्वांनी लाभ घ्यावा। अशा प्रकारे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी सर्वांना इथे दर्शनासाठी यावे अशी मी विनंती करतो।